आवाज तुमचा ना असा फाटल्यासारखा येत होता, फाटल्यासारखा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 3ऱ्या अध्यायातल्या 89 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलेलो आहोत. आज आपण याच 89 क्रमांकाच्या ओवीपासून सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये ब्रह्मदेवानं जेव्हा सृष्टी आणि प्रजा उत्पन्न केली तेव्हा सर्व प्रजेला कर्माचं अनुष्ठान करण्याची, कर्माचं अनुकरण करण्याची आज्ञा दिली आणि हे कर्म करूनच सर्व काही ध्येय या प्रजेला, साधकाला प्राप्त होणार आहेत, असं वर्णन माऊली करताना आपल्याला दिसत आहेत. पुढं माऊली काय म्हणतायत ते बघूयात. तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराते न पीडावे, दूरी केही न वचावे तीर्थासिगा. अर्थात तुम्ही व्रत नियम करण्याची आवश्यकता नाही, शरीराला पीडा देण्याचे कारण नाही व तीर्थयात्रेनिमित्त दूर जाण्याचेही कारण नाही. तुम्ही आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे, आपापल्या स्वभावाप्रमाणे, आपल्या परिस्थितीनं, आपल्या गुरुजनांनी, आपल्या वरिष्ठांनी, आपल्याला शास्त्रांनी जी काही आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेप्रमाणे आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्म आपण करत राहिलो तर त्या कर्तव्य कर्मातूनच आपल्याला जे हवं ते मिळणार आहे. याच्यापेक्षा वेगळं काहीही करण्याची आवश्यकता त्या लोकांना नाही. इतकंच नाही तर तुम्ही व्रत नियमू न करावे. जी लोक प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्य कर्मामध्ये रत आहेत त्यांना इतर व्रत नियम करण्याची गरज नाही. म्हणजे त्यांना उपास तापास करण्याची गरज नाही. त्यांना एकादशी, द्वादशी, चतुर्थी वगैरे उपवास सुद्धा धरण्याची आवश्यकता नाही, असं इथं स्पष्टपणे माऊली म्हणताय. तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराते न पीडावे. आता व्रत नियम करायचा म्हटलं की शरीराला थोडीफार पीडा ही होणारच. उपवास करायचा म्हणजे शरीराला पीडा ही होणारच. पण तुम्ही तुमचं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे पार पाडत असाल तर तुम्हाला या व्रत नियमांचीही गरज नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारचे उपास तापास करण्याची गरज नाही. तुम्हाला उपासना वेगळी स्वतंत्र करण्याची गरज नाही. तुम्हाला नामस्मरण पण करण्याची गरज नाही. जर तुम्ही प्रामाणिकपणे निष्काम भावनेनं तुमचं कर्तव्य कर्म करत असाल तर. मग प्रश्न असा पडू शकतो की मग नामस्मरण, साधना, उपासना का करायची? तर ज्या अवस्थेचं इथं माऊली वर्णन करतायत, स्वधर्माचरणाच्या ज्या अवस्थेचं माऊली वर्णन करतायत, ती अवस्था वाटते तितकी सोपी नाही. त्या अवस्थेतून स्वधर्म घडण्यासाठी मनाची अवस्था अत्यंत स्थिर असावी लागते. इंद्रियांचा परिपूर्ण निग्रह तिथं असावा लागतो. विषयांबद्दल निष्कामता तिथं असावी लागते. विषयांचा निशेष विसर तिथं पडला पाहिजे. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. तुकोबाराय म्हणतात, जिथं विषयांबद्दलची निशेष भावना निर्माण झाली तिथं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, नामस्मरण करण्याचीही गरज नाही. कारण त्या अवस्थेला पोहोचल्यावर नामस्मरणाचं कोणतं वेगळं फळ तुम्हाला मिळणार नाही. नामस्मरणाचा आनंद मिळेल पण फळ नाही. फळ मिळणं वेगळं आणि आनंद मिळणं वेगळं. तुम्ही फळाची अपेक्षा केली तर तुम्हाला आनंद मिळत असला
तरी ते फळ तुम्हाला पुन्हा जन्माला बोलावणार आहे. म्हणून नामस्मरणाचा आनंद वेगळा आणि नामस्मरणाचं पुण्य वेगळं. पुण्य मिळवण्यासाठी केलेलं नामस्मरण वेगळं आणि आनंद मिळवण्यासाठी केलेलं नामस्मरण वेगळं. ज्यांना कोणतं कर्तव्य कर्म उरलं नाही, ज्यांनी इहलोकामध्ये जे कर्तव्य कर्म वाट्याला आलेलं होतं ते प्रामाणिकपणे केलंय, त्या कर्तव्य कर्मातून निवृत्ती घेतली, असेही महात्मे नामस्मरण साधना करताना दिसतात. पण त्यांची ती साधना काहीतरी मिळावं याच्यासाठीची नाही. फक्त उरलेल्या दिवसांमध्ये फक्त आनंद घ्यायचा म्हणून त्यांची उपासना, म्हणून त्यांची साधना, म्हणून त्यांचं नामस्मरण आहे. त्या अवस्थेत प्राप्त झालेल्या लोकांना व्रत नियम करण्याची गरज नाही. पण आपण ते करतो ते याकरता की आपण उपासना करताना किंवा आपलं कर्तव्य कर्म स्वधर्माचं पालन करताना आपण त्या अवस्थेला पोहोचलो नसू तर आपल्याकडून काही दोष घडण्याची शक्यता आहे. आणि ते दोष निवारण करण्याकरता मग ती साधना, मग ती उपासना, मग ते व्रतवैकल्य आहेत. हे त्याचं खरं प्रयोजन आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत ते बरोबर आहे. जो स्वधर्मामध्ये रत झालेला आहे, ज्याचं मन स्थिर झालेलं आहे, इंद्रियांवर ज्याचं पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे, त्याला व्रत नियम करण्याची गरज नाही. कारण व्रत नियम केलेच याच्यासाठी जातात की ज्याच्यामुळं इंद्रियांवर नियंत्रण प्रस्थापित करता येईल, मनावर नियंत्रण प्रस्थापित करता येईल, याच्यासाठी व्रतवैकल्य आहेत. मनाला बंधनात आणण्यासाठी. ते खूप सुंदर कथा आहे, साने गुरुजींच्या श्यामची आई या कादंबरीमध्ये आलेली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रात्री साने गुरुजींनी सांगितलेल्या आहेत आईच्या आठवणीतल्या. त्यातली एक आठवण खूप सुंदर आहे, या प्रसंगावरून आठवली की श्याम आता ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला असल्यामुळं त्याला पूर्णपणे डोक्याचे केस कापायचे होते, पूर्णपणे टक्कल करायचे होते आणि शेंडी ठेवायची होती. तर त्याला केस आवडायचे. श्यामला, लहान मुलांना आवडतात केस. आईनं सांगितलं की श्याम आता तुझे सगळे केस कापावे लागतील आपल्याला. श्यामनं विचारलं, आई केस कापण्याची काय गरज आहे? लहान मुलं निरागस प्रश्न विचारतात. विचारलं. आईने सांगितलं, श्याम आपल्याला घालून दिलेल्या व्रत नियमांपैकी तो एक व्रत वैकल्य त्याचा भाग आहे, म्हणून आपल्याला ते करावं लागेल, आपला धर्म आहे तो. श्यामने विचारलं, आई केस कापण्यात कसला आलाय धर्म? खूप गंभीर निरागस प्रश्न असला तरी खूप गंभीर प्रश्न आहे. केस कापण्यात कसला आलाय धर्म? व्रत वैकल्य करण्यात कसला आलाय धर्म? व्रत वैकल्य करण्यात कसली आली उपासना? अशाच प्रकारचा तो प्रश्न आहे. पण श्यामच्या आईनं खूप सुंदर उत्तर दिलं. श्यामला त्याच्या भाषेत आईनं सांगितलं, श्याम, धर्म म्हणजे काय? धर्म कार्य म्हणजे काय? तर आपल्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या या गोष्टी असतात. तुला केस आवडतात ना? म्हणे हो. मग जी गोष्ट आपल्याला आवडते तिचा मोह त्यागणं म्हणजेच धर्म. तुला केस आवडतात ना, म्हणून त्याचा त्याग हा धर्म आहे. मोहावर, मनावर नियंत्रण कसं मिळवायचंय? तर ज्या गोष्टीचा मोह आहे ती गोष्ट त्यागणं. जेवण आपल्याला आवडतं म्हणून ती गोष्ट त्यागायची, जेवणच करायचं नाही एक दिवस. मनाच्या सगळ्याच गोष्टी पुरवायच्या नाहीत, एक दिवस मनाला नियंत्रणात आणायचं. म्हणून उपवास, म्हणून व्रतवैकल्य. आरामात बसून राहावं वाटतं म्हणून वारी. शरीराला थोडासा त्रास, मनावर नियंत्रण मिळवण्याचा तो एक मार्ग, म्हणून आपण ते करावं. पण ज्यांचं मनावर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले त्यांना मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दुसरं काही करण्याची गरजच नाही. म्हणून तुम्ही व्रत नियमून न करावे, शरीराते न पिडावे. शरीराला त्रास देण्याची गरज नाही. कर्म करताना जो शरीराला त्रास होणार आहे तोच त्रास आनंद मानून करायचा. शरीराते न पिडावे. साधना करून, वेगळी उपासना करून शरीराला पिडण्याची गरज नाही. दुरी केही न वचावे तीर्थासिगा.
दूर असलेल्या कोणत्या तीर्थालाही अशा लोकांना जायची गरज नाही. खूप महत्वाचा कर्मसिद्धांत आहे हा. पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरला का आला? सगळ्यांना ती कथा माहिती आहे. पुंडलिक होता, आई वडील होते. आई वडिलांचा लाडका पुंडलिक लहानाचा लाडात मोठा झाला. आई वडिलांनी लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर बायकोच्या मोहात पडला आणि आई वडिलांना नोकरासारखं काम लावायला लागला. तीर्थयात्रेला आई वडिलांना घेऊन निघाला. सगळं सामान ओझं आई वडिलांना दिलं. बायकोला खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला. तिथं एक कुकुट मुनींचा आश्रम होता. तिथं तो विश्रांतीसाठी बसला आणि त्या कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये 3 स्त्रिया जाताना काळ्या कुट्ट मळकट अशा साड्या वगैरे घातलेल्या त्या कुटीत जाताना दिसल्या. जाताना शुभ्र होऊन तेजस्वी होऊन बाहेर निघताना पुंडलिकाला दिसल्या. पुंडलिकानं त्या तिघींना विचारलं, तुम्ही कोण? त्या म्हणाल्या, मी गंगा यमुना सरस्वती अशा नद्या आहोत. तुझ्यासारखी पापी लोक आमच्यात स्नान करतात म्हणून आम्ही मलिन होतो, पण इथं कुकुट मुनींचं दर्शन घेतलं की आम्ही मूळ रूपामध्ये पवित्र रूपामध्ये येतो. असं सांगितल्यामुळं कुकुट मुनींचं दर्शन पुंडलिकानं घेतलं. कुकुट मुनी त्यांच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये रममान होताना त्यांना बघितलं. तेवढीच गोष्ट पुंडलिकाला कळली आणि पुंडलिकानं आईवडिलांची सेवा सुरू केली. आईवडिलांची सेवा इतकी सुरू केली, इतक्या निष्ठेनं सुरू केली की त्याला बायकोचा विसर पडला, मी कोण आहे या गोष्टीचा विसर पडला आणि मुलगा म्हणून आपलं जे कर्तव्य आहे, आपला जो स्वधर्म आहे, त्याच्यामध्ये तो रममान झाला. इतका रममान झाला की स्वतः विष्णू रूप असलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याला त्याला भेटावं वाटलं. भगवंत आले, सांगितलं पुंडलिका मी आलोय. पुंडलिकानं सांगितलं, देवा मी आईवडिलांच्या सेवेत मग्न आहे, मला तुला बोलायलाही वेळ नाही. मी तुझ्याकडं वळलो तर तितकीच माझी सेवा खंडित होईल. त्यापेक्षा तू थोडा वेळ थांब, माझी सेवा आटोपली की मी तुझ्याकडे येतो. आणि वीट फेकली आणि त्या विटेवर विठ्ठल उभा आहे. सगळ्यांना कथा माहिती आहे. कथेमध्ये काही नवीन काही वेगळं नाही, सगळ्यांना कथा माहिती आहे. पण ही कथा सुचवते काय हे आपण वारंवार विसरतो. जो पांडुरंग परमात्मा आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटायला आला, अशा पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी एखादा आपल्या आईवडिलांची सेवा टाळून येत असेल तर त्याच्याबद्दल त्या पांडुरंगाची भावना काय असेल? आपण त्या पांडुरंगाच्या चरित्रातून, पद्मपुराणातली ती कथा आहे, पंढरी महात्म्यामध्ये पण आलेली आहे, काय शिकलो या कथेतून? ही कथा हेच शिकवते, दुरी केही न वचावे तीर्थासी गा. मग तुम्हाला तीर्थयात्रेलाही जायची गरज नाही. तुकोबारायांनी काय दर महिन्याची वारी केली, दर वर्षीची वारी केली असं तुकोबारायांच्या चरित्रात आढळत नाही. अनेकदा वारीत खंड पडल्याचं तुकोबारायांनी मान्य केलं. तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान प्रामाणिकपणे करत असाल तर तुम्हाला व्रतनियम करण्याची गरज नाही, शरीराला त्रास देण्याची गरज नाही, दूर असलेल्या तीर्थयात्रेलाही जाण्याची गरज नाही. योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा. थोडी भाषा माऊलींची बदललेली आहे. योगादिके साधने, योगादिक, योग याग हे सुद्धा करण्याची गरज नाही. साकांक्ष आराधने, मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलेली आराधना, मंत्रतंत्रांचा उच्चार, जप तप अनुष्ठान यांना आपण साकांक्ष आराधना म्हणतो. काहीतरी मिळवण्यासाठी ती केली जाते. साकांक्ष आराधने तेही करण्याची गरज नाही. मंत्र यंत्र विधाने झणी करा. मंत्र तंत्रादी अनुष्ठान कदाचित तुम्ही कराल, पण हे करण्याची गरज नाही. योगाधिक साधना करण्याची गरज नाही. साकांक्ष अशी आराधना करण्याची गरज नाही. मंत्र यंत्र विधानही करण्याची गरज नाही. फक्त भाषा कशी आली बघा, मंत्र यंत्र विधाने झणी करा, म्हणजे मंत्रतंत्रादी अनुष्ठान तुम्ही कदाचित कराल, पण ते करण्याची गरज नाही. पुढं माऊली म्हणतायत, देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे.
अर्थात स्वधर्म व्यतिरिक्त अन्य देवतांना भजण्याचे कारण नाही. तात्पर्य इतर काही करू नये. सहज प्राप्त असलेला स्वधर्म यज्ञच आचरावा. देवतांतरा न भजावे. देवांना भजायची गरज नाही. देवाची आराधना भक्ती करण्याची गरज नाही. तुम्ही निष्काम भावनेनं कर्म करत असाल तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या कामात मग्न असाल तर तुम्हाला वेगळी आराधना करण्याची गरज नाही. वेगळी साधना, वेगळी उपासना करण्याची गरज नाही. आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते आपण प्रामाणिकपणे करत असू तर ते करताना कोणतीही कामना मनात ठेवत नसू. ते कर्तव्य कर्म करताना इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेलं आहे. मन पूर्णपणे स्थिर आणि शांत आहे. विषय आजूबाजूला दिसत असले तरी त्यांच्याबद्दल मनामध्ये आसक्ती निर्माण होत नाहीये. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुम्ही देवतांतरा न भजावे. हे सर्वथा काही न करावे. यातलं काही करायची गरज नाही. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. तुमचा जो स्वधर्म आहे तो स्वधर्म आचरण हाच एक यज्ञ आहे. आणि तो यज्ञ अखंड चालू असल्यावर दुसरी साधना करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही त्या कामामध्येच भगवंत शोधला, कर्मातच भगवंत शोधला. कर्मे ईशू भजावा. कर्मामध्ये ईश्वराची पूजा आहे. कर्मामध्ये ईश्वराची भक्ती आहे. फक्त त्या भावनेतून झाली पाहिजे. ज्या भावनेतून आपण भगवंताच्या पूजेला बसतो. भगवंत साक्षीदार आहे. भगवंताच्या आनंदासाठी आपण ते करतोय. आपल्याला मिळावं काहीतरी म्हणून करत नाही आहोत. भगवंताला आनंद होतोय म्हणून करतोय. पूजा आपण देवाला आनंदित करण्यासाठी करतो. फुलं, आरती, धूप, दीप, अत्तर वगैरे जे काही सुगंधित द्रव्य लावतो ते फक्त देवाला आनंदित करण्यासाठी. देवाला आनंदित करणं हाच जर हेतू आहे तर तो हेतू तुम्ही कर्म करूनही साध्य करू शकता. कर्मच या भावनेनं करायचं. देवानं मला हे करण्याची परवानगी दिलेली आहे. परवानगी म्हणण्यापेक्षा आज्ञा दिलेली आहे. देवानं हे करण्याची मला आज्ञा दिली. ते करणं माझं कर्तव्य आहे. नाहीतर गुरु सगळे करतात पण गुरु सांगतात ते लोक करत नाहीत. असं एक मी आज थोड्या वेळापूर्वीच प्रेमानंदजी महाराजांच्या तोंडी ऐकलं. गुरु सब करते हैं लेकिन जो गुरु कहते हैं वो नहीं करते. गुरूंना भेटायला जातील, गुरूंना पुष्पहार अर्पण करतील, वस्त्र अर्पण करतील, त्यांच्याजवळ नुसतं बसून राहतील. पण गुरु सांगतात माझ्याजवळ यायची गरज नाही. तुम्हाला जे काम लावून दिलंय ना ते प्रामाणिकपणे करा, निष्ठेनं करा. माझ्याजवळ यायची गरज नाही. पण लोक तसं करत नाहीत. गुरु सब करते हैं लेकिन गुरु जो कहते हैं वो नहीं करते. देवानं आपल्याला जे कर्म करायला दिलेलं आहे ते कर्म करत असाल तुम्ही तर तुम्ही त्याचंच एक काम करताय. मग त्याला आनंदित करण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. तुम्ही नुसतं माझे पप्पा चांगले म्हणताय पण पप्पांना सांगितलेलं कामच करत नाहीयेत तर ते पप्पाला जास्त आवडेल का तुम्ही पप्पाचं नाव घेत नाहीत, पप्पा करत नाहीत पण पप्पांनी सांगितलेलं काम करताय. त्याचा तुमच्या पप्पांना म्हणजे पालकांना, वडिलांना जास्त आनंद असणार आहे. तसं ईश्वराला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा असणार आहे की मी जे काम करण्यासाठी ह्याला इथं पाठवलंय ते काम तो प्रामाणिकपणे करतोय. माझी सेवा म्हणून करतोय. मी दिलेलं ते काम आहे म्हणून करतोय. ही निष्ठा त्याच्या कामात असली की त्याला वेगळं त्या देवाला आनंदित करण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. तेच तो करत असेल आणि करताना प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण त्या ईश्वराला अर्पण करत असेल, त्याची सेवा म्हणून ते कर्म करत असेल तर त्याला दुसरं काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. सहज स्वाभाविकपणे तुम्ही स्वधर्म यज्ञ करावा. अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते
पतिव्रता पती ते जिया परी. पुन्हा माऊलीने दृष्टांत दिला. इथं प्रिंटिंगमध्ये थोडासा भाग गळलाय अर्थामध्ये, त्यामुळे तो मी माझ्या पद्धतीनं सांगतो. अहेतुके चित्ते, अहेतुके म्हणजे निष्काम, अहेतुक कोणताही हेतू नसलेल्या भावनेनं, अहेतुके चित्ते चित्तामध्ये कोणताही हेतू न ठेवता, अनुष्ठापा ययाते या स्वधर्माचा अनुष्ठान करा. म्हणजे अनुष्ठापा ययाते, ययाते म्हणजे या स्वधर्माचं अनुष्ठान करा. कसं? पतिव्रता पती ते जिया परी. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीची सेवा करते त्याप्रमाणे निष्काम बुद्धीने याचे आचरण करा. आहे इकडे अर्थ आलाय. पतिव्रता स्त्री ज्या पद्धतीनं आपल्या पतीची सेवा करते, निष्काम भावनेनं करते, ती फक्त पतीच्या आनंदासाठी करते. जे करते ते पतीच्या आनंदासाठी करते, किंवा जे पतीच्या आनंदासाठी सगळं जी करते तिला पतिव्रता म्हणावं. पतीला काय आवडतं ते जिला आवडतं ती पतिव्रता. पतीला आईवडिलांची सेवा आवडते, ती आईवडिलांची सेवा करत असेल. पतीला घरदार सांभाळणं आवडतं म्हणून जी घरदार सांभाळत असेल. जे जे आपल्या पतीला आवडतं ते पतिव्रता स्त्री करतेच. ती पतीला कधीही नाराज दुःखी करत नाही, त्याच्या मनाच्या विरुद्ध कधीही वागत नाही. अगदी त्या पद्धतीनं पतिव्रतेची जशी निष्ठा पतीवर असते तशी ज्याची आपल्या स्वधर्मावर निष्ठा आहे, आपल्या स्वधर्माच्या परिपूर्तीसाठी जो झटतो, स्वधर्माच्या शिवाय इतर कोणत्याही गोष्टी तो मन घालत नाही, तो स्वधर्म यज्ञ करणारा श्रेष्ठ आहे. तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव्यू तुम्हा एकू ऐसे सत्य लोक नायकू बोलता झाला. अर्थात त्याप्रमाणे हा स्वधर्म रूपी यज्ञच तुम्हाला आचरणीय आहे असे ब्रह्मदेव प्रजेला बोलता झाला. हा स्वधर्म रूप मखू, मखू शब्दाचा अर्थ होतो यज्ञ. स्वधर्म रूपी यज्ञ हाच सेव्यू तुम्हा एकू, सेव्य करण्याजोगा, ग्रहण करण्याजोगा, आचरण करण्याजोगा तुमच्या सगळ्यांसाठी म्हणजे प्रजेसाठी. कारण ब्रह्मदेवानं जेव्हा सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा सगळ्या प्रजेला उद्देशून केलेला हा उपदेश आहे. काय उपदेश आहे? की तुम्ही स्वधर्म रूप मखू, तुम्ही स्वधर्म रूप यज्ञाचंच आचरण करा. कारण हाची सेव्यू तुम्हा एकू, तुम्ही आचरण करण्यायोग्य असा हा एकच उपासना मार्ग आहे. ऐसे सत्य लोक नायकू, सत्य लोकाचा नायक म्हणजे ब्रह्मदेव. आपल्याकडं प्रत्येक देवतेला एक लोक वाटून दिलेला आहे. तसं सत्य लोक म्हणजे ब्रह्मदेवाचं लोक. आणि ब्रह्मदेवानं सत्य लोक नायकू बोलता झाला. ब्रह्मदेवानं सगळ्या प्रजाजनांना सांगितलं की तुम्ही स्वधर्म यज्ञाचंच यजन करा, स्वधर्माचं पालन करा, तोच तुमच्यासाठी आचरण योग्य आहे. पतिव्रता जसं पतीला एकनिष्ठ असते तसं प्रत्येक जीवानं कर्माशी एकनिष्ठ असावं. कर्माची एकनिष्ठ असताना अहेतुक भावना ठेवावी. स्वधर्म यज्ञाचं आचरण केलं तर अनायासे सर्व गोष्टी प्राप्त होतात. म्हणून स्वधर्म यज्ञाशिवाय कोणतीही गोष्ट करू नये. देवदांतरांना भजण्याची गरज नाही, मंत्रतंत्र विधान करण्याची गरज नाही, सकाम आराधना करण्याची गरज नाही, योगाधिक साधनं करण्याची गरज नाही, तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, शरीराला पीडा देण्याची गरज नाही, व्रतनियम करण्याची गरज नाही. फक्त वर्णानुरूप स्वभावानुरूप आलेलं कर्म तेच स्वधर्म मानून प्रामाणिकपणे ते करावं. एवढं ब्रह्मदेव बोलते झाले. देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते कदा. अर्थात पहा, स्वधर्माचे आचरण कराल तर हा धर्मच कामधेनूप्रमाणे तुमची इच्छा पुरविणारा होईल. मग लोक हो
तुम्हाला ती स्वधर्मरूप कामधेनू कधीही सोडणार नाही. देखा स्वधर्माते भजाल. मी जसं सांगतोय तसं तुम्ही कराल. तुम्ही स्वधर्म हीच भक्ती मानाल, स्वधर्माचं आचरण हीच उपासना मानाल, तरी कामधेनू हा होईल. स्वधर्मच तुमचं कर्मच कामधेनू होईल. तुमचं कर्मच तुम्हाला हवं ते देईल. बघा, कर्मामध्ये ही शक्ती आहे की कर्म तुम्हाला फळ देतं. तुम्ही अपेक्षा ठेवा न ठेवा फळ मिळणार आहे. म्हणजे फळाची अपेक्षा ठेवायची नाही याचा अर्थ कर्म फळ देत नाही असं नाही. कर्म फळ देतच, फक्त त्याची अपेक्षा ठेवली की तुम्ही बंधनात अडकता. फक्त अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवली की दुःख आहे. जैसी आशा दुःखाते, व्याली निंदा दुरिते. आशा ठेवली, अपेक्षा ठेवली, इच्छा वासना ठेवली की दुःख आहे. निंदा केली की दुरावा येणार. तोंडावर करा, माघारी करा. कुणाबद्दल तुम्ही कटू बोलत असाल त्याच्यापासून तुम्ही दूर जाणार. त्या पद्धतीनं आशा अपेक्षा ठेवली की तुम्ही सुखदुःख भोगाल. म्हणून तुम्ही कोणतीही कामना न ठेवता प्रामाणिकपणे स्वधर्माचं पालन कराल तर हा स्वधर्मच, हे कर्मच कामधेनू बनून तुमची सगळी इच्छा पूर्ण करेल. बघा, कामना पूर्ण होणारच आहे, पण कामनेची अपेक्षा करायची नाहीये. अपेक्षा दुःखाला कारण आहे. तुम्ही कर्मावर लक्ष द्या, फळावर लक्ष देऊ नका. कर्म प्रामाणिकपणे करत राहा. मग ते कर्मच तुम्हाला जे देईल ते आनंदानं घ्यायचं. तिथंही तक्रार करायची नाही. तरी कामधेनू हा होईल. मग प्रजा हो न संडील तुम ते कदा. प्रजा हो म्हणजे सगळ्या प्रजेला उद्देशून ब्रह्मदेव सांगतायत, प्रजाजन हो, हे लोक हो. न संडील तुम ते कदा. ती कामधेनू, ते कर्म तुम्हाला कधीही सोडणार नाही, तुम्हाला दुःखामध्ये टाकणार नाही. तुम्ही केलेलं कर्मच तुम्हाला फळ देणार आहे. आणि प्रत्येकाचा हा अनुभव आहे. तुम्ही जीवनात जे करता त्यातूनच तुम्ही काहीतरी कमवता. आणि ज्या भावनेनं करता तीच तुमची कमाई असते. कर्म करताना तुम्ही काही अप्रामाणिकपणा केला, भ्रष्टाचार केला की लोक भ्रष्टाचारीच म्हणून तुम्हाला ओळखणार. तुम्ही काम करताय लोकांच्या हितासाठी, लोकांच्या प्रजेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करताय. लोक तुम्हाला त्याच पद्धतीनं ओळखतील. जर तुम्ही राजकीय नेते असाल तर, लोकप्रतिनिधी असाल तर, तुम्ही मला काहीतरी मिळतं या भावनेनं लोकांची सेवा कराल तर लोक त्याच भावनेनं तुम्हाला ओळखतील. तुम्ही निष्काम भावनेनं लोकांची सेवा कराल तर लोक त्याच भावनेनं तुम्हाला ओळखतील. आणि लोक ओळखो न ओळखो, परमात्मा तर सगळं ओळखणार आहे. आणि म्हणून तोच कामधेनू होऊन तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल असं भगवंत सांगतायत. पुढं श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतायत बघूया. देवान भावयता तेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. अर्थात ह्या स्वधर्मरूप यज्ञाच्या योगाने तुम्ही देवांना प्रसन्न करा, म्हणजे ते तुमचे अभिष्ट करतील व या परस्पर संभावनेने तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्ती केली त्यावेळी काय सांगितलं ते इथं माऊलींनी सांगितलेलं आहे. तुम्ही स्वधर्माच्या यज्ञानं सगळ्या देवतांना प्रसन्न करू शकता. आणि त्या सगळ्या देवता एकदा प्रसन्न झाल्या की त्या तुमचं अभिष्ट करतील, तुमचं हित करतील. आणि असं तुमचं परस्पर प्रेम एकमेकांवर जडलं, देवतांवर तुमचं देवतांवर असं प्रेम जडलं तर तुमचं परम कल्याण होईल. त्यातूनच तुम्हाला मोक्ष मिळेल. माऊली याचं काय वर्णन करतायत बघूया. जै येणे करुणी समजता परितोषी होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देते. अर्थात कारण या स्वधर्माचरणाने
त्या देवता प्रसन्न होऊन तुम्हाला इच्छित फल देतील. जै येणे करुणी समजता परितोषू होईल देवता. आता सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, प्रजेची उत्पत्ती झालेली आहे. सृष्टीची उत्पत्ती झाली म्हणजे देवतांची उत्पत्ती झाली, कारण सृष्टीमध्येच देवता आहेत. बघा, जेव्हा सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा देवता म्हणजे कोणत्या, तर पंचमहाभूत ह्याच देवता. अग्निदेवता आहे, जलदेवता आहे, वरुण देवता आहे, पृथ्वी देवता आहे. पंचमहाभूतांच्या ह्या देवता आहेत. आपण प्रामाणिकपणे जे आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते आपण करत राहिलो तर या सगळ्या देवता आनंदित होतील. आता आजचा जो काळ आहे, ज्या काळात आपण वावरतो, हे 21वे शतक आहे. या काळामध्ये कर्म सिद्धांत थोडासा गुंतागुंतीचा झालेला आहे. कारण मी नेमकं काय करावं हा प्रश्न अनेकांच्या समोर निर्माण होतो. कारण आता पूर्वीच्या सारखी परिस्थिती राहिली नाही. माणसानं स्वतःच्या गुंतागुंतींच्या गोष्टी वाढवून घेतलेल्या आहेत. स्वतःचा व्याप माणसानं वाढवून घेतलाय. म्हणून अशा व्यापात साधना करणं हे थोडंसं अधिक गुंतागुंतीचं आहे. आणि त्यातल्या त्यात विज्ञानाचा प्रभाव वाढल्यामुळं, बुद्धिवादाचा प्रभाव वाढल्यामुळं साधना, उपासना, भक्ती या गोष्टींकडेही लोक तार्किक भावनेनं बघायला लागल्यामुळं आणि या भावना प्रत्यक्ष फलदायी वाटत नसल्यामुळं लोकांचा या कर्मसिद्धांतावरचा विश्वास थोडासा कमी होत जात असल्याचं आपल्याला दिसतं. पण असं जरी असलं तरी कर्मसिद्धांत कुणालाही नाकारता येणार नाही. पूर्णच्या पूर्ण तुम्ही कर्मसिद्धांत नाकारूच शकत नाही. आणि तुम्ही नाकारत असलात तरी तुम्ही कर्मसिद्धांताशिवाय दुसरं काही करणार नाही. उलट जे अध्यात्म नाकारतील, जे देव नाकारतील, जे उपासना, आराधना, भक्ती वगैरे गोष्टी नाकारतील, ते फक्त आणि फक्त कर्म सिद्धांतच स्वीकारतात, भलेही त्यांनी तो मान्य करो किंवा न करो. मोठ्यातल्या मोठ्या प्रतिगामी माणसाला तुम्ही डोळ्यासमोर आणा. कार्ल मार्क्स घ्या, लेनिन घ्या, माओ घ्या. कोणत्याही प्रकारचा जो बुद्धिवादी विचारवंत आहे, जागतिक पातळीवरच्यांचा आपण बोलू, आपल्या देश पातळीवरचेही बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, महात्मा फुले असोत, शाहू महाराज असोत, ज्यांना आपण प्रतिगामी विचारांची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत म्हणतो, यांनी सुद्धा आपल्या मांडणीमध्ये अतिशय तार्किक, तीव्र, बोचक अशी भाषा वापरलेली आहे. तीव्र आणि तर्कयुक्त धर्मचिकित्सा या लोकांनी केलेली आहे. विशेषतः महात्मा फुल्यांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तीव्र अशी धर्मचिकित्सा केली. महात्मा फुल्यांनी केली. जी प्रचलित धर्मव्यवस्था होती ती बारकाईनं त्यांनी तपासली. त्यांना जे जे दोष दिसले ते दोष त्यांनी परखडपणे मांडले. त्यांच्या सगळ्या गोष्टी योग्य होत्या, अयोग्य होत्या याच्यावर आपल्याला बोलायचं नाही, पण त्यांनी धर्मचिकित्सा केली. त्या काळात धर्माला चुकीच्या पद्धतीनं हाताळणारी जी मंडळी होती त्यांना त्यांनी कडक शब्दामध्ये सूचना केली, आव्हानही केलं, पण केली शेवटी धर्मचिकित्सा. आणि धर्मचिकित्सा जरी केली असली तरी शेवटी जो सांगितला तो सार्वजनिक सत्य धर्म. हा सार्वजनिक सत्य धर्म हा कर्मसिद्धांतापेक्षा वेगळं काही सांगत नाही. तुम्ही जे आहात, जे करण्यासाठी तुम्ही जन्माला आलेला आहात ते तुम्ही करा. आणि तुमच्या त्या करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्या निर्मात्यानं तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. म्हणून त्यांनी ईश्वर संकल्पना नाकारली असली तरी निर्मिक संकल्पना स्वीकारलेली आहे. कारण लोकांनी मांडलेली ईश्वराची संकल्पना एवढ्या वेगळ्या अर्थानं वापरली होती की ती भावना
फुल्यांना नाकारायची होती, म्हणून त्यांनी निर्मिक संकल्पना स्वीकारली. पण महात्मा फुले यांचा निर्मिक म्हणजे एखाद्या बुद्धिवान माणसानं, तीव्र प्रतिगामी माणसानं स्वीकारलेलं ईश्वरी अस्तित्वच आहे शेवटी. फक्त त्याच्यामध्ये तर्क आहे, त्याच्यामध्ये बुद्धिवाद आहे, त्याच्यामध्ये प्रतिगामित्व आहे, पण मूळ तेच आहे. स्वीकारलं शेवटी तेच. पण कर्मसिद्धांत फुले कधीच नाकारत नाहीत. तुम्ही स्वाभाविकपणे जन्माला आलेला आहात आणि तुमच्या स्वाभाविकतेवर कुणी घाला घालत असेल, तुमचं अस्तित्व नाकारत असेल, तुम्हाला दुय्यम लेखत असेल, तर त्याला तुम्ही विरोध केला पाहिजे. आणि जे सहज आहे, स्वाभाविक आहे, त्याच्यावरती दबाव आणणारा जो वर्ग आहे, जी व्यवस्था आहे, त्याच्या विरोधात महात्मा फुले लढले. म्हणजे त्यांचंही लढणं शेवटी एका अर्थानं स्वधर्मासाठी होतं असं म्हणता येईल. थोड्या सूक्ष्म पातळीवर आपण बोलतोय. महात्मा फुल्यांनाही शेवटी स्वधर्मच मांडायचा होता, जो माऊलींना अभिप्रेत होता. माऊलींना स्वधर्मामध्ये काय अभिप्रेत आहे? जो माझा स्वभाव आहे, त्या स्वभावामध्ये जर कुणी अडथळा निर्माण करत असेल तर ती व्यवस्था ही नाकारलीच पाहिजे, कारण स्वधर्मातला तो अडथळा आहे. महात्मा फुल्यांनी ते खूप मोठं काम केलं आणि त्याचा परिणाम चांगला असा झाला की ज्या मुलांमध्ये शिकण्याची इच्छा होते, जे स्वभावानं ब्राह्मण होते, ज्ञानाची जिज्ञासा ज्यांच्यामध्ये होती, पण व्यवस्थेनं त्यांची ज्ञान जिज्ञासा मारून टाकली, त्यांची ज्ञान जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी एक मोकळं वातावरण महात्मा फुलेंनी तयार केलं. मुलींमध्ये सुद्धा ज्ञानग्रहणाची इच्छा असलेल्या महिला होत्या, पण त्यांची ती इच्छा व्यवस्थेनं दाबलेली होती. महात्मा फुलेंनी ती व्यवस्था नाकारली, त्या व्यवस्थेची बंधनं झुगारली आणि ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना शिकवलं आणि त्यातून चांगल्या गोष्टी पण बाहेर आल्या. त्याचा परिणाम म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक विद्वान देशाला मिळाला. व्यवस्थेनं त्यांचंही शिक्षण नाकारायचा प्रयत्न केला, पण फुले, शाहू यांनी ती जी दाबणारी वृत्ती आहे, स्वाभाविकतेला दाबणारी जी वृत्ती आहे किंवा व्यवस्था आहे, त्याच्या विरोधात लढा पुकारल्यामुळं सहज स्वाभाविक लोकांना त्यांना हवं ते करण्याचं एक वातावरण तयार झालं. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, सूक्ष्म स्तरावर विचार केला तर कोणताही महापुरुष, मग तो प्रतिगामी असो किंवा पुरोगामी असो, जो निर्मळ प्रामाणिक मनाचा आहे, निष्काम भावनेचा आहे, तो चांगलंच सांगत असतो. जे माऊली सांगतायत तेच काम महात्मा फुलेंनी केलं. लोकांना स्वधर्माप्रमाणे जगण्यासाठी एक वातावरण त्यांनी निर्माण केलं, पण ते करतानाही त्यांची भावना निष्काम होती. ते कधीही जातीवादी नव्हते. बरेच जण महात्मा फुल्यांना ब्राह्मणवादी, ब्राह्मण विचारांच्या विरोधी म्हणतात, पण त्यांनी ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन, दत्तक विधान करून आपली सगळी संपत्ती त्याच्या नावावर केली. यशवंत त्याचं नाव. ब्राह्मणाचा विरोध असता तर ब्राह्मण स्त्रियांसाठी त्यांनी बालसुधारगृहांची स्थापना केली नसती. जे त्यांच्याकडून जन्माला आलेले मुलं आहेत त्यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. खूप मोठा गहन विषय आहे तो, पण बोलता बोलता तो विषय सुचला म्हणून आपण थोडं तिकडे गेलो. पण तुम्ही प्रामाणिकपणे तो स्वधर्म यज्ञ कराल तर तुम्हाला त्यातून सगळ्या देवता आनंदित होतील, सगळ्या गोष्टी तुमच्यावरती आनंदित होतील, सगळ्यांची कृपा तुम्हाला होईल. जय येणे करुणी समजता परितोषी होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देते. तुम्हाला जे हवं ते तुम्हाला देतील. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. अर्थात या स्वधर्म पूजेने त्या देवता आराधिल्या असता त्या तुमचा योगक्षेम निश्चित चालवितील. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्था. तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं जे स्वधर्म आहे त्याचं पूजन कराल तर सगळ्या देवता तुमच्यावर
आनंदित होतील आणि योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. योग आणि क्षेम. योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्ताचं संरक्षण. जे तुम्हाला मिळालेलं नाही पण मिळावं वाटतं ते तुम्हाला त्या देवता मिळवूनही देतील आणि जे तुम्हाला मिळालेलं आहे ते टिकवूनही ठेवतील. निश्चितपणे करीती तुमचा योगक्षेम त्या देवता करतील. तुम्हाला दुसरं काही करायचं नाही, फक्त स्वधर्माची पूजा करायची आहे. तुम्हाला तुमच्या स्वभावाप्रमाणे जगायचं आहे. आपल्या समोर आलेलं कर्तव्य कर्म करायचं, फक्त तो स्वधर्म मात्र शोधावा लागेल. प्रत्येकाला शोधावा लागेल. वेगवेगळ्या काळात त्याचं स्वरूप बदलू शकतं, पण तुम्ही तो स्वधर्म शोधायला हवा, त्या स्वधर्माप्रमाणे वागायला हवं. तसं जर तुम्ही वागत असाल तर तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथ. अर्थात तुम्ही देवांची आराधना कराल तर देव तुम्हाला प्रसन्न होतील. असे तुमचे एकमेकांवर ज्यावेळी प्रेम जडेल. बघा, तुम्ही देवांते भजाल, तुम्ही देवांची भक्ती कराल. देवांची भक्ती कराल म्हणजे काय? स्वधर्म यज्ञातूनच ते तुम्हाला करायचं आहे. आपलं जे कर्तव्य कर्म आहे तेच तुम्हाला करायचं आहे. मग आता कर्तव्य कर्म काय आहे? थोडंसं समजून घेण्यासारखा हा विषय आहे. आपली मुलं आहेत, मुलांना घडवायचं काम आहे. नातवंड आहेत, नातवंडांना घडवायचं काम आहे. आता आपल्यामध्ये बरेचसे आजी आजोबा आहेत, त्यांना नातवंड आहेत, त्यांना घडवायचं कर्तव्य आपलं आहे. आपल्या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं आपलं काम आहे. आतापर्यंत आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील, त्या चुकांमधून बाहेर पडण्याची आपल्याला संधी आहे. आतापर्यंत जे काही आपण केलं आहे त्याच्यामधून कुणाची मनं दुखावली गेली असतील, ती मनं पुन्हा पूर्वीसारखी करणं हेही आपलं एक स्वधर्म आहे, आपलं एक कर्तव्य आहे. कारण राहून गेलेल्या गोष्टी आता मोकळ्या करायला संधी आहे. जिथं जिथं आपल्या चुका झाल्या त्या चुका सुधारायच्या आहेत. जर आपण होऊन आता नाही सुधारल्या तर सुधारण्यासाठी पुन्हा यावं लागेल. सूक्ष्म शरीरामध्ये ती खंत राहून जाईल. जेवढं आठवतंय तेवढ्या चुका सुधारण्याची संधी आहे. बाकी रिकामा वेळ मिळालायच, आता काही करायचं नाही. काही जण म्हणतील की सर आम्ही तर निवृत्ती झाली, आमची सेवानिवृत्त झालो, आता काय करायचं? मग समजायचं मी कर्तव्य कर्म केलंय, प्रामाणिकपणे केलंय. करताना काही चुका राहून गेल्या असतील तर त्या चुका दुरुस्तीसाठी पुढचा काळ घालवायला वेळ आहे. मग त्याच्यासाठी आराधना आहे. जर मागच्या काही चुका राहिल्या असतील त्याच्यासाठी आराधना, की देवा काही चुका झाल्या असतील माझ्या तर त्या चुका तू पदरात टाकून घे. इथून पुढं काही चुका होणार नाहीत. जितक्या लोकांना मी मदत करू शकेल तितक्या लोकांना मदत करेल. होईल तेवढी साधना, होईल तेवढी आराधना, होईल तेवढं नामस्मरण. एवढ्या गोष्टी जरी आपण केल्या तरी समजायचं आपला स्वधर्म आपल्याला सापडला. आणि एकदा हा स्वधर्म आपल्याला सापडला तर सगळ्या देवता तुमच्यावर आनंदित होतील. तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज राहणार नाही त्यांना आनंदित करण्यासाठी. ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथ. आणि तुम्ही स्वधर्म प्रेमानं कराल की सगळ्या देवता तुमच्यावर प्रेम करायला लागतील. आणि अशी दोघांची एकमेकांवर एकदा प्रीती जडली ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. अर्थात त्यावेळी तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीच जाईल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होती. एकदा तुम्ही स्वधर्माचरण करण्यात तरबेज झालात, इंद्रिय निग्रह तुमचा पक्का झाला, तुमचा मनावरचा ताबा पूर्णपणे तुम्ही मिळवलात, मन तुमचं कायमचं स्थिर झालं आणि त्या भावनेनं तुम्ही कर्म करायला लागलात. मग ते कर्म कोणतंही असो. मी तर म्हणेल मांस विक्रीचं असलं तरी चालेल. सज्जन कसयाची कथा मी तुम्हाला सांगितली का नाही माहिती नाही, पण खूप सुंदर कथा आहे. सज्जन कसाई नावाचे खूप मोठे भक्त होऊन गेले.
त्यांचं खरं तर नाव उपलब्ध नाही. संत साहित्यात त्यांचं नाव सज्जन कसाई असंच येतं. कसाई हा त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा स्वभाव सज्जनाचा होता, पण ते व्यक्तिमत्व सज्जन कसाई नावानंच ओळखलं जातं. मांस विक्री करायचे. तर त्यांच्याकडे एक शाळीग्राम होता. शाळीग्राम म्हणजे आपण भगवान शंकराचा सगुण साक्षात्कारी रूप मांडतो, तर ते शाळीग्राम त्यांच्याकडे होता. तर ते शाळीग्राम ठेवूनच मांस विक्री करायचे. कुणी पाव किलो मागितलं तर तोच शाळीग्राम, 1 किलो मागितला तोच शाळीग्राम. लोक परीक्षा बघण्यासाठी त्यांच्याकडे यायचे आणि 1 किलो 2 किलो शाळीग्राम तोच असायचा. घरी गेल्यावर ते वजन करायचे तर तो तेवढाच निघायचा. अशी कथा आहे. एका ब्राह्मणाला वाईट वाटलं की एवढा पवित्र असा शाळीग्राम, एवढा पवित्र दगड, तर तो दगड नाही, तो भगवान शंकर परमात्म्याचं रूप आहे आणि असा एवढा पवित्र असा दगड हा वजन काटा, वजन माप म्हणून वापरतो. तर ते नाव ऐकून त्याच्यापर्यंत आले आणि सांगितलं, अरे मी असं ऐकलंय की तू तो शाळीग्राम असा मांस विक्रीसाठी वापरतो. मूर्ख आहेस तू, तुला कळत नाही. त्यानं सज्जन कशाने सांगितलं, महाराज खरंच मला माहित नव्हतं की हा पवित्र दगड आहे. मी त्याच भावनेनं त्याच्याकडे बघतो, पण त्या दगडाकडेच नाही, मी सगळ्याकडे त्याच भावनेनं बघतो. पण तुम्हाला वाटत असेल की हा दगड वेगळा काही पवित्र आहे, तर तुम्ही सांगाल तसं मी करेल. तर म्हणे या दगडाची जागा मांस विक्रीच्या दुकानात नाही, देवघरात ठेवायला पाहिजे हा. मग म्हणे ठीक आहे, घेऊन जा तुम्ही. आणि तो ब्राह्मण तो शाळीग्राम घेऊन गेला. त्याची पूजा वगैरे केली, मंत्रतंत्र. आता शुद्धीकरण करावं लागेल ना आधी, त्याची शुद्धी वगैरे काय करायचं ती केली आणि देवघरामध्ये त्याला ठेवलं. रात्री झोपला तर तो शाळीग्राम त्याच्या उरावरच जाऊन बसला आणि त्या शाळीग्रामानं त्याला सांगितलं, मूर्खा, तुझ्या या देव्हाऱ्यापेक्षा मी तिथं जास्त आनंदित होतो. त्यामुळं तुला जर आनंदानं झोपायचं असेल, सुखाची झोप तुला घ्यायची असेल, तर सकाळी उठल्याबरोबर मला सज्जन कसायाकडे नेऊन ठेव, कारण तिथं मी जास्त आनंदित आहे. देव तुम्हा तुष्ट येईल. सज्जन कसायानं ना कधी त्या शाळीग्रामाची पूजा केली, ना कधी त्या शाळीग्रामाला देव या भावनेनं बघितलं. जे काम आपल्याला, ठीक आहे, कसायाचा व्यवसाय वडिलोपार्जितपणे आलाय, न कळत्या वयात आपण तो सांभाळलाय, करावा लागतोय तो व्यवसाय. आणखी याच्या पलीकडे काय कर्मसिद्धांत सांगू शकू आपण? पण ते करताना कधी माप कमी जास्त करण्याची भावना निर्माण झाली नाही. शुद्ध प्रामाणिक भावनेनं तो व्यवसाय केला. कोणाला फसवायची इच्छा नाही, काही खोटं नाटं त्याच्यात टाकायचं नाही, नाहीतर तांदळात खडे निघतात, कशातही खडे निघतात. अशी दुकानदारी करणारे भरपूर आहेत. प्रामाणिकपणा नाही, निर्मळ मन नाही, इंद्रिय निग्रह नाही, शुद्ध मन नाही, चित्ताची एकाग्रता नाही, ती सज्जन कसायामध्ये होती. म्हणून माऊली इथं सांगतायत, ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसी सिद्धी जाईल. तुम्ही जे म्हणाल ते त्यावेळी होऊन जाईल, आपैसे सिद्धी जाईल. कारण काय आहे, तुम्ही पूर्णपणे गुंतून एखादं काम केलं की ते काम फळणारच आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. मग ते कितीही अवघड काम असो. सायंटिस्ट लोकांनी किती अवघड अवघड कामं केलेली आहेत, गुंतून केली म्हणून त्याला यश मिळालं. टंगस्टन नावाची एक तार, तिचा शोध लावला. आता मला त्याचं नाव, टंगस्टनची तार शोधली त्या शास्त्रज्ञानं. तर थोडं नाव मला कन्फ्यूज होतंय. पण त्याला 1000 काहीतरी प्रयोग केले. 1000 प्रयोग केल्यावर त्याला ती तार सापडली. मग त्याला एकानं विचारलं की तुम्ही 1000 प्रयोग केले, त्यातले 999 प्रयोग वाया गेले, याचं तुम्हाला काही दुःख वाटतंय का? ते म्हणाले, नाही, 999 वाया नाही गेले. प्रत्येक प्रयोग माझा यशस्वी झाला, कारण प्रत्येक प्रयोगामुळं मला हे कळालं की विद्युत धारा जी आहे ती प्रवाहित करण्याची ताकद कोणकोणत्या धातूत नाही, असे 999 धातू मला कळाले. 1000व्या वेळेला मला तो धातू सापडला. ही एकाग्रता पाहिजे, ही निष्ठा पाहिजे. तिथं त्या शास्त्रज्ञाला काही ही भावना नव्हती की मी शोध लावल्यावर मला कोणता पुरस्कार मिळेल, सगळ्या जगाला किंवा घराला मी उजेडात आणेन, अशी काही भावना नव्हती. मनात आलंय, आपल्याला हे आवडतंय, हे करण्यासाठीच आपण आहोत, म्हणून त्याच्यामध्ये तो रमला, शोध लागला. आज सगळं जग प्रकाशित झालं, त्याचंही नाव झालं.
तुम्ही काही मिळावं म्हणून करा किंवा न करा, तुम्हाला फळ मिळणारच आहे. हा थॉमस एडिसन, गणेश पाटील सरांनी नाव सांगितलं, थॉमस एडिसन नावाचा तो शास्त्रज्ञ. 999 प्रयोग अयशस्वी, पण एक प्रयोग यशस्वी. पण त्याचं मत असं की हजारचे हजार प्रयोग यशस्वी झाले, कारण गुंतवणूक आहे, एकाग्रता आहे, निष्ठा आहे, निष्कामता आहे, मनाची एकाग्रता आहे. जे माऊलींना अभिप्रेत आहे तोच कर्मयोगी आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपयसे सिद्धी जाईल, आपोआप सिद्धी. सगळ्या शास्त्रज्ञांची उदाहरणं बऱ्याच याच्यात घेता येतील. मी नेहमी ते पुस्तकाचं नाव घेत असतो, किमयागार नावाचं अच्युत गोडबोलेंचं पुस्तक, खूप सुंदर पुस्तक आहे. त्या सायंटिस्ट लोकांनी किती एकाग्र होऊन हे शोध लावलेत हे कळेल तुम्हाला. कोणतीही अपेक्षा नाही त्या बिचाऱ्यांची. कधी कधी तर जीवावर उदार होऊन, मेरी क्युरी सारख्या शास्त्रज्ञांनी जीवावर उदार होऊन हे शोध लावलेत. तर अपयसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. मनात जे तुमच्या मनात येईल ते आपोआप पूर्ण होईल. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. वाचा सिद्धी पावाल, तुम्ही जे बोलाल ते होईल. आज्ञापक होवाल, अर्थात बघा, तुम्ही बोलाल ते खरे होईल. तसेच तुम्ही हुकूम करणारे व्हाल. मग महारुद्धी तुमची काय आज्ञा आहे असे तुम्हाला विचारतील. रिद्धी सिद्धी तुम्हाला विचारतील काय हवंय. वाचा सिद्धी पावाल, वाचा सिद्धी पावणं म्हणजे बोललेलं खरं होणं. आज्ञापक व्हाल म्हणजे इतरांना आज्ञा देणारे व्हाल. म्हणिये तुमते मागतील महारुद्धी, महारुद्धी सुद्धा तुम्हाला विचारतील तुम्हाला काय हवं. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्यसी. माऊलींनी उदाहरण दिले. ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या द्वारात वनशोभा फलभाराच्या लावण्यासह नित्य वास्तव्य करते. वसंत ऋतूमध्ये जसे सगळीकडे हिरवळ असते तसं निष्काम भावनेनं कर्म करणाऱ्याला सगळं काही मिळतं. त्याच्या आयुष्यामध्ये दुष्काळ राहत नाही, त्याला हवं ते पूर्णपणे मिळतं. त्याच्या आयुष्यात एक प्रकारची तृप्तीची भावना असते, कृतार्थतेची भावना असते. म्हणून ती कृतज्ञता, कृतार्थता हवी असेल तर इंद्रिय निग्रह करून आपल्या कर्तव्य कर्मावर निष्काम भावनेनं निष्ठा ठेवून ते करावं, अशी आज्ञा इथं ब्रह्मदेव देत आहेत. इथं आपण थांबूयात, बाकीचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.